नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तारीख आहे 11 मे 2026. तर आज आपल्या ऊसाला 6 मेला 10 महिने पूर्ण झालेले आहेत आणि 10 महिन्याचा ऊस कसा असावा. आता मी ऊसात उभा आहे, माझ्यावर अजून 5-6 कांडे आहेत. तर पहिला तुम्हाला कांड्यामधून दाखवतो, मग तुम्हीच ठरवा ऊस कसा आहे ते. आता इकडे बघा की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. इकडे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि वाड्यात 18. आता इकडे पण बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि वाड्यात 18. आता कुठं पण बघा तुम्ही, इथं बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि वाड्यात 20. आता हे जे बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि वाड्यात 20. म्हणजे 20 कांडे आरामात आहे. त्या इकडे पण बघा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. इथे 21 22 कांडे आहेत. म्हणजे बऱ्यापैकी मित्रांनो बघितलं तर कमीत कमी 15च्या वर आणि जास्तीत जास्त 20 ते 22 कांडे आहेत. आता तुम्हाला फुटव्यांची संख्या मोजून दाखवतो. आता फुटवं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इकडे बघा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडे 10 आहेत, इकडे 10 आहेत. आता इकडे बघूया 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता इकडे मागं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता बऱ्यापैकी मित्रांनो जर बघितलं तुम्ही तर 10 11 असेच फुटवे आहेत. त्याला कारणीभूत आहे की पहिल्यापासून योग्य नियोजन, बाळभर वेळेवर लावणे, बारकी भर वेळेवर लावणं आणि मोठी भर वेळेवर लावणं, पाला वेळेवर काढणं. आता माझा दुसऱ्यांदा पाला सोडलेला आहे, अजून एकदा आपल्याला हाताला येईल तोपर्यंत आपण पाला सोडून घ्यायचा आहे. तर 10 ते 11 फुटवे आहेत. आणि ऊस जर बघितला तुम्ही तर एकदम मोठीत बसणार ना असा ऊस आहे. कुठेही बघितला तर एकदम जाडजूड ऊस आहे. पेरंसुद्धा बघितलं तर एक वित्ताचं पेर आहे ते, म्हणजे लांबीला सुद्धा ऊस चांगला आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्या अयोग्य नियोजन करण्यामुळे काय होते, कांडे आखूड पडते मित्रांनो. तर हे झालं तुम्हाला ऊस दाखवण्याच कारण. आता 10 महिन्यातील नियोजन आणि आता इथून पुढचं नियोजन काय करणार आहे आपण. आता खाली बघितलं असेल तुम्ही तर पाला काढून घेतलेला आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय पाला उन्हाळ्यात काढलाच पाहिजे, असं आच्छादन पाहिजे, त्याशिवाय तुमचा ऊस चांगला येत नाही. आणि अशी मोकळीक जर असेल हवा खेळायला तर तुमच्या हवेतील जे ऑक्सिजन नायट्रोजन असतं हे पिकाला चांगल्या पद्धतीने मिळतं मित्रांनो. तर हे झालं आता ऊसाच्या दृष्टीनं. आता ऊस मागं बघितला तर पडायला लागलेला आहे, कारण त्याचं वजन जास्त झालेलं आहे आणि वजन जास्त झाल्यामुळे हा ऊस पडणार आहे. आता तिसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, वॉटरशूट तुम्हाला दाखवतो, जे आपण हत्तीकोंब म्हणतो. आता प्रत्येक टोंबात आपला 1 2 किमान एक तरी हत्तीकोंब आहे. आता त्या हत्तीकोंबाच्या कांड्या दाखवतो तुम्हाला की ते 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता ह्याचा पेरा जर बघितला तुम्ही तरी एक वित्तला जास्तच आहे. बघा एक वित बरोबर बसत्या, म्हणजे जवळजवळ 5 फुटाचे पेरा आहे. हे बघा कुठेही बघा तुम्ही. तर हा हत्तीकोंब आहे. आता इकडं पण बघितलं तुम्ही कुठेही बघा, मागं बघितलं किंवा बघा इथं एक आहे हत्तीकोंब, तिथं पण बघितलं हे हत्तीकोंब आहे मित्रांनो, हे हत्तीकोंब आहे. आता हे जर बघा कांड्या 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 7 ते 8 कांड्या हत्तीकोंबाला येत्या. आणि मेन जो आपला पहिला ऊस आहे त्याला 18 ते 20, कुठं 22, कुठं 25 कांड्या आत्ता आहे त्या. त्यामुळं काय विषय मित्रांनो, त्या हत्तीकोंबामुळे आपल्या ॲव्हरेजला बऱ्यापैकी ॲव्हरेज जे आपलं जे तूट पडते ॲव्हरेजात किंवा कमी पडतं, हे ॲव्हरेज चांगल्या पद्धतीने आणायचं काम हे हत्तीकोंब करतं. आता इकडं पण बघा तुम्ही कुठल्याही ठोंबात बघा मित्रांनो, हा हत्तीकोंब आहे 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 7 कांडे आहेत त्या, म्हणजे 5 ते 7 कांडे हत्तीकोंबाला आत्ता आलेले आहेत.
आत्ता मित्रांनो काही काही लोकांचे हत्तीकोंब निघायला चालू होतात. आपल्या हत्तीकोंबाला 6 ते 7 कांडे द्या आणि पेरा जर बघितला कुठेही बघा हत्तीकोंबाचा मित्रांनो जाडी एकदम मोठी बसेल अशी. मागं कुठेही तुम्ही बघितलं प्रत्येक ठोंबात मित्रांनो किमान एक हत्तीकोंब आहे तुम्हाला मिळेल. आणि ह्या हत्तीकोंबाचं वैशिष्ट्य काय असते, हा जाडीला चांगला असतो. जे आपलं जेट ऊस असते सगळे त्याच्यापेक्षा हा म्हणजे जाडीला चांगला आणि रुंदीलाही सुद्धा कांड्या चांगल्या असतात. त्यामुळं ह्याचं वजन हे बाकीच्या 4 ऊसा एवढं आपल्या याच्यात भरत असते. त्यामुळे हत्तीकोंब येणं महत्त्वाचं आहे. आता हे झालं वॉटरशूटचं मित्रांनो. आता इथून पुढे नियोजन काय करायचं आहे ते मग तुम्हाला सांगतो. आता पहिले आपण एक फवारणी घेणार आहे. आता काय करणार आहे, आपला हात पोचना म्हणून आपण काय करणार आहे, एक काठी लावणार आहे बारकी पंपाला नोझलला आणि त्याच्या साह्यानं जेवढी जाईल तेवढी फवारणी आपण मारून घेणार आहे. आता कशाची फवारणी मारणार आहे तर त्याच्यामध्ये 13-0-45 असणार आहे. 13-0-45 बरोबर टॉनिक असणार आहे ज्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रन्स असणार आहेत आणि त्याच्याबरोबर एक सीड नावाचं आहे त्याच्यामध्ये फेरस झिंक इतर जे दुय्यम अन्नद्रव्य आहेत हे आपण फवारणी मारणार आहे. आणि त्याच्याबरोबर एखादं बुरशीनाशक मारणार आहे जेणेकरून नंतर ऊस पडल्यानंतर आपल्याला फवारणी करता येत नाही किंवा मावा वगैरे असेल किंवा ज्या किडे असतील खोडकीड असेल बाकीचं काय असेल तर त्याचं आपल्याला नियोजन आत्ता ह्या महिन्यात करायचं आहे. ही फवारणी झाली की तुमचा ऊस अजून पोसावणार आहे. 13-0-45 असेल काय असेल. आता याच्यानंतर आपण खत नियोजन काय करायचं आहे तर खत नियोजन करताना आता माझं 12-13 गुंठ क्षेत्र आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे मित्रांनो, 2 पोती 1 पोती पोटॅश आणि MOP ज्याला म्हणतो आपण आणि 1 पोती अमोनियम सल्फेट त्याच्याबरोबर आपण 15 किंवा 19 ह्यापैकी कोणतंही एक पोतं आपण त्याबरोबर टाकणार. असे 3 गोणे आपण टाकणार आहे आणि त्याचं लागण्याचं प्रमाण जे असतं ते 40 ते 45 दिवसानंतर पोटॅशियम सल्फेट लागत असतं मित्रांनो. त्यामुळे ज्यावेळी पाऊस पडणार आहे त्यावेळी ते लागायला चांगल्या पद्धतीने आपल्या ऊसाला चालू होणार आहे. वारा बदललेला असतं, गार वारा झालेला असतं त्यामुळं त्यावेळी ऊस आपला चांगला पोसवणार आहे. आता पाला काढल्यापासून जर बघितला मागच्या महिन्यातला जर बघितला तर 15 ते 16 कांड्या होत्या. 2 ते 3 कांड्या वाढलेल्या आहेत, त्या कुठं 22 झालेल्या आहेत कुठं 18 झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो चांगल्या पद्धतीने ऊस आहे. तुम्हाला ऊस कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुमचा ऊस आत्ता कसा आहे ते पण मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सगळ्यात महत्त्वाचं एक जर कमेंट आली की पाहिजे असा ऊस नाही, पण दुसरं याला कारण असं आहे अजून माझा ऊस 25 कांड्यापर्यंत गेला असता पण डेपीजन असेल, उन्हाचा प्रॉब्लेम असेल, पाणी कमी पडणं असेल तर पाणी 2-3 महिन्यात या अतिशय कमी पडलेलं आहे. तरीसुद्धा आपला ऊस हा अतिशय चांगल्या पद्धतीने आलेला आहे. अजून आमच्या या परिसरात सुद्धा असा ऊस तुम्हाला बघायला मिळणार नाही. आपला एकटाच असा ऊस आहे. कुठेही कोणी चॅलेंज देऊन दाखवावं असा ऊस कोणाचा असेल तर असं नियोजन करा. एकदा ऊस पडला की तुम्हाला आश्चर्य येणार नाही. त्यामुळे पाला काढणं असेल किंवा खाली खतं देणं असेल किंवा वरून तुम्ही फवारणी हाताने शक्य असेल तर हाताने करा किंवा ड्रोननं मारायचं असेल तर ड्रोननं मारू शकता मित्रांनो. तर अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने नियोजन करा आणि ऊस कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. अजून काय तुम्हाला शंका असेल अडचण असेल आता पुढचा व्हिडिओ आपण पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची आहे किंवा नवीन ऊस जो लावणार आहे आपण 6 फुटावर लावणार आहे मित्रांनो. पहिल्यांदा प्रयोग करतोय आपण. आत्तापर्यंत 5 फुटापर्यंत आपण गेलेलो आहे. ह्या वर्षी 6 फुटा ऊस लावणार आहे आणि त्याच्यात आंतरपीक घेण्याच्या दृष्टीने कशी मशागत करायची त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, पुढचं नियोजन कसं किंवा मागच्या नियोजनात सुद्धा व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही पहा. आणि 100 टन गाठायचं असेल तर आत्तापासून असा ऊस असणं गरजेचं आहे. जवळजवळ ऑक्टोबरला जरी कारखाना नोव्हेंबरला जरी ऊस गेला आपला तर पावसाळ्यात आता 20 कांड्या धरून चाला सरासरी. कुठं 22 आहे त्या कुठं 15 आहे कुठं, पण सरासरी जर काढली तर 20 कांड्या आपल्या ऊसाला आहे त्या. मग आता त्याचे पुढं 35 ते 40 कांड्यापर्यंत जाण्यासाठी पावसाळ्यात आपल्या 3 ते 4 कांड्या महिन्याला वाढणं गरजेचं आहे. त्या नियोजनाच्या दृष्टीनंच आता आपण 2 ते 3 पोती टाकून घ्यायची ती. नंतर शक्य झालं आपल्याला तर कॅल्शियम नायट्रेट आणि SOP आपण सोडणार आहोत. कॅल्शियम नायट्रेट आणि SOP सोडण्यासाठी आपल्याला इथं ठिबक नाही, पण त्याच्यातून अजून काही जुगाड करता येतो का किंवा तोट्यानंच ते सोडता येतं का ह्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तर माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडली असेल तर सर्व शेतकऱ्यांना पोचवा. सर्व ग्रुपवर तुमच्या व्हॉट्सअपच्या असेल, फेसबुकच्या असेल, इंस्टाग्रामवर असेल सगळीकडे लिंक शेअर करा. काय अडचण असेल माझा नंबर आहे, माझ्या यूट्यूबच्या प्रोफाईलमध्ये नंबर आहे. शेतकऱ्यांचे कॉल येतात, त्यांचं भ्रमनिराश होईल असं आपण काही वागत नाही.
प्रत्येकाला उत्तर देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. इतर कामातनं सुद्धा वेळ तुम्हाला देण्याचा जास्तीत जास्त मी प्रयत्न करतो. तर अशा पद्धतीने आज आपण मित्रांनो इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. धन्यवाद.